नमस्कार, मी आकाश जाधव. एस-एस-सीच्या सी-जी-एल आणि सी-एच-एस-एलच्या परीक्षेनंतर एस-एस-सीची एम-टी-एसची परीक्षा सध्या आलेली आहे. एवढा मोठा बदल अभ्यासक्रम किंवा बाकी गोष्टीमध्ये नाही आहे, पण एक पॉझिटिव्हने सगळ्यात मोठा बदल एस-एस-सीच्या एम-टी-एसच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये असं झालेला आहे की केंद्र शासनाच्या जितक्या काही जागा ह्या 10वी लेवलच्या जागा याच्यामध्ये भरल्या जातात, त्याच्यामध्ये एक नवीन त्यांनी पोस्ट ॲड केलेली आहे. एस-एस-सीच्या एम-टी-एससोबत हवालदार ही जी पोस्ट आहे, ही पोस्ट स्पेसिफिकली सी-जी-एस-टी आणि कस्टम ह्या ज्या दोन डिपार्टमेंटसाठी त्यासाठी त्या जागा ॲड केलेल्या आहेत. याआधी एम-टी-एसच्या साधारणतः 4,000च्या आसपास जागा ज्या आहेत त्या 4 ते 5,000च्या आसपास जागा भरल्या यायच्या, पण त्याच्या सोबत आता या हवालदाराच्या 3,600 जागा ॲड झाल्यामुळं एकूण जागा आता अंदाजे 8 ते 9,000 जागा ज्या आहेत त्या ह्या पोस्टसाठी किंवा ह्या एस-एस-सीच्या एम-टी-एसच्या ॲडव्हर्टाइजमेंटमधून ह्या भरल्या जाऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा ॲडव्हर्टाइजमेंट मी बँकिंगचे एक्झाम असतील तर तुमच्या पाठीमागे लागत नाहीत की या शेअर करा म्हणून, पण असा खूप मोठा वर्ग आहे जो मागच्या काही वर्षापासून पोलीस भरतीसारख्या परीक्षांची वाट पाहतोय महाराष्ट्रामध्ये. मला असं वाटतंय की अशी जाहिरात जी आहे ते त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुमचं आहे. टिपिकली हे त्यांच्यासाठी म्हणून नाही आहे, ही ॲडव्हर्टाइजमेंट सगळ्यांसाठीच आहे. पहिल्यांदा ऐका, आपण ॲडव्हर्टाइजमेंट 3 टप्प्यामध्ये बघूयात. पहिल्या टप्प्यामध्ये आपण टिपिकली एस-एस-सी बद्दलची माहिती जी आहे ती की काय आहे, कसं आहे, एस-एस-सीच्या बॅचबद्दलची माहिती सांगतो. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी ह्याला कुणी अप्लाय करावं, का करू नये, सेल्फ स्टडी करायचं असेल तर कसं करायचं, कोणकोणते पुस्तकं वापरायचं, हे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये जे ते बघूयात. तर पहिला टप्पा आपला स्टार्ट करत असताना तुम्हाला हे पहिल्यांदा मला सांगावं लागतं दरवेळेला की एस-एस-सी म्हणजे काय. जसं राज्य शासनाचं एम-पी-एस-सी हे एक भरतीचा आयोग आहे, तसंच केंद्र शासनाचे 2 आहेत. पहिलं म्हणजे यू-पी-एस-सी, ज्याच्यामध्ये ग्रुप एच्या एक्झाम ज्या आहेत त्या भरल्या जातात, आणि दुसरी आहे बघा एस-एस-सी, ज्याच्यामधून ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पोस्ट ज्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ज्या त्या भरल्या जातात. त्यामध्ये दिलेलं बघा, एस-एस-सी इज ऑर्गनायझेशन अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू रिक्रूट स्टाफ फॉर व्हेरियस पोस्ट आणि व्हेरियस मिनिस्ट्री अँड डिपार्टमेंट इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सबऑर्डिनेट ऑफिसेस. ते वर्क करत आहे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग ह्याच्या अंडर सध्या जे ते काम करत आहे. त्याच्यानंतर आपण ॲडव्हर्टाइजमेंटकडे येताना ह्या परीक्षेसाठी आपली जी बॅच आहे ती आपण स्पेसिफिकली एस-एस-सीची सी-जी-एलची बॅच आपली आता नाही 2016 पासून चालू आहेत, पण सध्या जी बॅच आहे ती आपण एस-एस-सीच्या एम-टी-एससाठी ही एक वेगळी बॅच ट्राय करतोय. आपली ऑलरेडी एस-एस-सीच्या सी-जी-एलसाठी बॅच चालू आहे, पण परीक्षेच्या लेवलमध्ये मोठा फरक असल्यामुळं ती वेगळी आणि ही वेगळी आपण ठेवतोय. ह्याची एकदम बेसिक लेवलला साधी सोपी परीक्षा होते. यामध्ये ज्या जागा आहेत त्याची अरेंजमेंट साधारणतः 4 ते 5,000 जागा एम-टी-एसच्या आणि दिलेल्या 3600 जागा ज्या आहेत ह्या हवालदार, अशा एकूण अंदाजे मी 8,000+ जागा सांगितलेल्या आहेत. ह्या सगळ्या पोस्टसाठी 10वी पासच पाहिजे. आधी जेव्हा ॲड फक्त एम-टी-एससाठी यायची त्यासाठी एज लिमिट 18 ते 25 होती, पण सध्या एम-टी-एस आणि हवालदार दोघांसाठी असल्यामुळं काही पोस्टसाठी 18 ते 25 आहे आणि काहींसाठी 18 ते 27. त्यामुळे तो एक एक्स्ट्रा बेनिफिट विद्यार्थ्यांना झालेला आहे. त्यासाठीची बॅच आपण 11 एप्रिलला चालू करतोय, ज्यासाठी फीस 3,500+ GST असेल. बॅचसाठी जो जसं आपण म्हणतो की बँकिंगसाठी आपल्याकडे बँकिंगची स्पेशलिस्ट टीम आहे. बाकी कोणते एक्झाम्स असतील, एस-एस-सी असेल तर एस-एस-सीची आहे. त्यातल्या त्यात यामध्ये एस-एस-सीच्या ह्या परीक्षेसाठी गणिताचा विषय जे ते शरद जाधव सर शिकवणार आहेत. बुद्धिमत्ता चाचणी जसं आपल्या सी-जी-एलच्या बॅचला आहेत दत्ता सोमवंशी सर घेतील. इंग्लिशचा पार्ट संदेश लोकडे सर घेतील आणि जी-केचा पार्ट जे ते महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारं नाव इद्रिस पठाण सर जे ते घेणार आहेत. हे करत असताना किंवा तयारीसाठी तुमच्याकडे काही डाऊट असतील तर पहिल्यांदा मी संपर्कासाठी पत्ता दिलेला आहे, सोबत दत्ता सर आणि संदेश सरचा नंबरही दिलेला आहे. आय प्रथम ह्या ॲपवर साधारणतः बॅचसाठी तुम्हाला आय प्रथम 10 हा कोड वापरायचा आहे 10% डिस्काउंटसाठी. बॅच तुम्हाला मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप ही सगळीकडे चालू शकते. तर हा बेसिक डिटेल्सच्या नंतर मी पहिल्यांदा जाहिरात देत होतो की एक्झॅक्ट जाहिरातीबद्दल मला काय काय सांगायचं आहे, तो वाला पार्ट आपण सध्याला बघूयात. एकच मिनिट. याच्यामध्ये आपण डेस्कटॉपला आलो की आपण आपल्या ॲडव्हर्टिजमेंट जाहिरातीकडे जाऊयात. त्यातला आपला पहिला टप्पा इथून चालू होतो बघा. 22 मार्चला ॲडव्हर्टिजमेंट जी ती आलेली आहे आणि ॲप्लिकेशनची लास्ट डेट 30 एप्रिल आहे. एक लक्षात घ्या, एस-एस-सी स्वतःच्या वेबसाईटमध्ये चालतं की शेवटी ॲप्लिकेशनच्या शेवटच्या डेट आल्या, शेवटचा आठवडा एक अंदाजे. तर आमच्या वेबसाईटचं काही खरं नाही, तेव्हापर्यंत चालत नाही. तर जशी ॲड वाचली तशी लगेच समजून घेतली, लगेच ॲप्लिकेशनला लागायचं आहे. तुम्ही पहिल्यांदा आजचा व्हिडिओ बघा. ते बघितल्याच्यानंतर दत्ता सर तुम्हाला फॉर्म कसा भरावा त्याचा एक व्हिडिओ टाकतील, प्रेफरन्सेस कसे द्यायचे तर त्याबद्दल गाईड करतील. ते बघितलं की लगेच 8 दिवसाच्यात तुम्हाला लगेच जे ते अप्लाय करून टाकायचं आहे.
एक्झाम जी त्यांनी दिलेलं आहे, एक्झाम ही जुलै 2022 मध्ये होईल. तर आता जवळपास मार्च संपतोय, एप्रिल, मे आणि जून असे 3 महिने तुमच्याकडे अभ्यासाला आहे. 3-3.5 महिन्याच्या आसपास वेळ तुमच्याकडे अभ्यासाला आहे. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्हचा जो पार्ट आहे तो नंतर येईल. कसं होतं, आधीच्या आपल्या सगळ्या रिक्रुटमेंट आपण जर व्यवस्थित बघितल्या, CGLची काही ना काही कारणामुळे थांबते. CHSLची आणि MTSची तुम्ही जर बघितलं तर रिक्रुटमेंट प्रोसेस कंपॅरेटिव्हली CGL फास्ट आहे. त्यातल्या त्यात CGLमध्ये टियर 1, टियर 2, टियर 3, टियर 4 4 टप्पे आहेत. यामध्ये फक्त 2च टप्पे असल्यामुळं ही परीक्षा वेळेतही होते आणि लवकरच त्याचा निकाल सुद्धा लागतो. तर हाच मला पाठ झाला. SSC बद्दल माहिती देते त्यांनी की पे लेवल 1 मध्ये आहेत. पे लेवल 1 मध्ये म्हणजे तुमचा पगार जर तुम्ही बघितला वेगवेगळ्या सिटीच्या हिशोबानं 25 ते 35 हजाराच्या आसपास हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा पे लेवल 1चा पगार जो आहे तो आहे. वेकन्सीज ते नंतर सांगतील, पण MTSच्या वेकन्सीज नंतर सांगतील, पण या हवालदाराच्या वेकन्सीज 3603 आहेत. ह्या ॲडकडे पाहताना एकदम असं समजू नका की ही ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे ही फक्त मी टिपिकली पोलीस भरतीच्या हिशोबानं म्हणतोय. ह्याच्या आधी आणि आता तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये फरक, तर ही ॲडव्हर्टिजमेंट पहिल्यापासून यायची. ही वाली ॲड जास्त आधी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना फायद्याची आहे, कारण की ह्यावाल्या पोस्टसाठी ग्राउंड आहे, पण याच्यासाठी ग्राउंड नावाचा प्रकार नाही आहे. आधी होतीच, पण आता डबल बेनिफिट झालेलं आहे. ज्यांना असं वाटतं की ऑफिशियल जॉब असावा इथे आहे, ज्यांना असं वाटतंय नाही मी पोलीस भरतीची तयारी करावं तसं काय असावं तर तेही आहे. तर पहिल्यामध्ये आता एक डबल बेनिफिट तुम्हाला या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये जे ते झालेलं आहे. आता आपण पुढे येऊयात. बघा, यातला महत्त्वाचा पार्ट मी हायलाईट केलेला आहे, तो वाला पार्ट मी तुम्हाला वाचून जो आहे तो त्यातला जो पार्ट महत्त्वाचा आहे तो मी तुम्हाला सांगतो. एज लिमिट कॅल्क्युलेट होईल बघा ॲज ऑन 1 जानेवारी 2022. त्या तारखेला तुमचं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 काही पोस्टला आणि जास्तीत जास्त 27 काही दुसऱ्या पोस्टला अशा हिशोबानं असेल. बाकी 3 वर्षाची रिलॅक्सेशन तुम्हाला OBC कॅटेगरीला असेल, 5 वर्षाचं रिलॅक्सेशन हे SC आणि ST कॅटेगरीला असणार आहे. त्या पद्धतीने दिलेलं आहे आणि कोणत्यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ पडली पाहिजे त्याबद्दल सुद्धा त्यांनी गाईड केलेलं आहे. आपण पुढे येऊयात. याच्यात जर तुम्ही बघितलं ॲडव्हर्टिजमेंटमध्ये मागच्या आणि ह्या ॲडमध्ये एक्सेप्ट ती नवीन टाकलेली पोस्ट बाकी कसलाही फरक जे नाही आहे. कंपेन्सेटरी टाईम जो आहे स्क्राईबसाठीचे नियम त्यांनी दिलेले आहे. स्क्राईबसाठी त्यांनी दिलेलं आहे की स्क्राईब तुम्ही आणत असाल तरी चांगली गोष्ट आहे, तसं मेन्शन करा, किंवा स्क्राईब आमच्याकडून लागत असेल तसे सांगा, आम्ही सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देऊ. दोन्ही पद्धतीने स्क्राईबबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही जर स्वतःहून आणत असाल तर तसं फॉर्ममध्ये टाका, ह्या पद्धतीने सांगितलं. बघा, द कॅन्डिडेट्स विल हॅव द डिस्क्रिप्शन ऑफ ऑप्टिंग फॉर हिज ओन स्क्राईब ऑर टू अवेल द फॅसिलिटी ऑफ स्क्राईब, जे आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ असं कमिशनचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर स्क्राईबचं जे क्वालिफिकेशन आहे हे तुमच्यापेक्षा कॅन्डिडेटपेक्षा 1 स्टेप बिलो पाहिजे. सांगण्याचा मुद्दा, तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर स्क्राईब जो आहे तो 12वी झालेला किंवा 10वी झालेला किंवा ग्रॅज्युएशन चालू असलेला पण चालून जाईल. तुमचं 12वी झालं असेल तर कॅन्डिडेट 10वी तर स्क्राईब तुमचा 10वी पास झालेला किंवा 11वी व 12वी चालू असलेला असंही चालेल, असा त्याचा अर्थ होऊन जातो. आपण अजून पुढे बघूयात. त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहेत हे 30 एप्रिल 2022 पर्यंत 10वी झालेलं पाहिजे, तेव्हापर्यंत 10वीचा निकाल लागला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण अजून एक टप्पा पुढे आलं. ॲप्लिकेशनची प्रोसेस, जसं SSCच्या वेबसाईटवर तुमच्यापैकी आधी खूप जणांचं SSCच्या वेबसाईटला अकाउंट असेल त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल. ज्यांचं नाही आहे त्यांनी अकाउंट बनवून घेऊन नंतर त्यांनी जर केलं तर त्यांनाही असं विशेष वेळ जो आहे तो लागणार नाही आहे. त्यासाठीचा व्हिडिओ जो आहे तो दत्ता सर बनवतील पण, आणि ते तुम्हाला अवेलेबल सुद्धा असतील बाकी तुम्हाला काही डाऊट्स आले तर. त्याच्यानंतर ॲप्लिकेशनची फीस ही SSCची खूप कमी असते. कोणत्याही कॅटेगरीच्या मुलींना फ्री ऑफ कॉस्ट आहे. SC ST कॅटेगरीच्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट आहे. फीस फक्त जनरल OBC आणि EWSच्या मुलांना ती 100 रुपये फीस या परीक्षेसाठी असणार आहे. त्यानंतर आपण जर बघितलं ॲप्लिकेशनची विंडो, आता पहिल्यांदा हे नव्हतं, आता हे अवेलेबल केलं आहे की जसं 30 एप्रिलला ॲप्लिकेशन संपलं, तुम्हाला असं दिसलं की तुम्ही फॉर्म भरलाय पण काही ना काही चूक तुमच्याकडून झालेली आहे, महत्त्वाची चूक तुमच्याकडून झालेली आहे. आणि तुम्हाला बँक एक्झाममध्ये कसं होतं की तुम्ही जास्त फॉर्म भरले तर चालतात, जो शेवटचा फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट होतो. इथे SSCचा फॉर्म हा फक्त एकदाच भरायचा असतो. नीट लक्ष द्या, मी पुन्हा सांगतोय, SSCचा फॉर्म हा एकदाच भरायचा असतो. 2 वेळेस अप्लाय केलं तर दोन्ही पण फॉर्म रिजेक्ट होतात, तुम्ही त्या प्रोसेसमधून बाहेर पडतात. फॉर्म एकदाच भरा. एकदाच फॉर्म भरल्याच्या नंतर जर तुम्हाला काही त्या चेंजेस करायचे असतील तर
30 एप्रिलला ॲप्लिकेशनची लास्ट डेट संपल्याच्या नंतर 5 मे पासून ते 9 मे पर्यंत तुम्हाला एक तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असतील तर त्याची विंडो ते ओपन करून देतात. त्यामुळं SSCचा फॉर्म 2 वेळेस भरायचा नाही, 3 वेळेस भरायचा नाही. कधी कधी असं होतं की फॉर्म फुकटात आहे म्हणून काही लोक जास्त वेळ भरतात. तसं नाही करायचं, एकदाच फॉर्म भरायचा आहे. जर त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर तो 5 मे पासून ते 9 मे पर्यंत जे आहेत ते तुम्हाला चेंजेस करता येतील. त्याची काही फीस असेल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर एक्झामचे सेंटर महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. एक्झामचे सेंटर जर तुम्ही बघितले तर महाराष्ट्रामध्ये अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे आहेत. फॉर्म भरताना तुम्हाला तुमचे 3 प्रेफरन्सेस विचारतात, पण शक्यतो पहिला प्रेफरन्स तुम्हाला मिळतो. दुसऱ्यापर्यंत जाण्याची पण गरज पडत नाही, पहिला प्रेफरन्स मिळतो. परीक्षा ही TCS कंपनीकडे आहे, जी पहिल्यापासून SSCचे, बँकिंगचे, रेल्वेचे ह्या सगळ्या एक्झाम जे ती घेते. त्यामुळं परीक्षेची प्रोसेस ही एकदम ट्रान्सपरंट होते. ही आज नाही, मागच्या काही वर्षापासून जे ते IBPSकडे किंवा TCSकडे या परीक्षा आहेत, तर प्रोसेस एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने चालते. आपण अजून पुढे आलो याच्यामध्ये. एक्झाम कोणत्या पद्धतीने होईल तर बघा, एक परीक्षा होईल तुमची. परीक्षेच्या नंतर दुसरा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर होईल. तर डिस्क्रिप्टिव्ह जे आहे हे त्याच्यामध्ये लेखी परीक्षा जी आहेत ही फक्त क्वालिफाईंग आहे, ती फायनल सिलेक्शनमध्ये पकडल्या जाणार नाही. आणि ज्यांना हवालदार पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी एक शारीरिक चाचणी जी ती होणार आहे, जी इतर पोलीस भरती परीक्षासारखी कडक नाही, तर ती सोपी आहे. त्याच्याबद्दल काय आहे कसं आहे आपण पुढे पुढे बघूयात. तर पहिल्यांदा ही जी पहिली परीक्षा होईल बघा, ज्याच्यावर तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे, ती आहे बघा, हे 4 सेक्शन त्यांना असतील. 1.5 तासाची परीक्षा होईल, ज्याच्यामध्ये इंग्लिश 25 प्रश्न 25 मार्क, रिझनिंग किंवा बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न 25 मार्क, गणित जे आहेत ते 25 प्रश्न 25 मार्क आणि सामान्य ज्ञान 25 प्रश्न 25 मार्क, असा 100 प्रश्न आणि 90 मिनिटाचा जो तो पेपर तुमचा असणार आहे. त्यानंतर हा कम्प्लिटली ऑब्जेक्टिव्ह पेपर असेल, ज्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे ते असणार आहेत, एक उत्तर त्यामध्ये बरोबर असेल. परीक्षा ही इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये होईल, मराठीमध्ये होणार नाही. इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये एकच प्रश्न, एकाखाली एक, पहिल्यांदा इंग्रजीत आणि त्याखाली मराठीमध्ये, त्याखाली हिंदीमध्ये, ह्या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग 25%, 1/4 आहे. त्यानंतर पहिला पेपर तुम्ही पास झालात तर ह्या 100 मार्कावरच तुमचं सिलेक्शन आहे. फक्त तुम्हाला काही लिहिता येतं का नाही असं एक क्वालिफाईंग लेवलचा जो आहे तो डिस्क्रिप्टिव्हचा तुमचा पेपर होणार आहे. डिस्क्रिप्टिव्हचा पेपर हा तुम्हाला मराठीमध्ये देता येतो, त्यामुळे खूप टेन्शन घेऊ नका. हा पेपर 2 जो आहे तो 50 मार्काचा जो आहे तो होतो, ज्याच्यामध्ये एक शॉर्ट एसे आणि लेटर हा मराठीमध्ये सुद्धा देता येतो. सर मला त्याची भीती वाटते, आम्ही काय साठी आपण त्याच्याबद्दल नंतर जे ते काही ना काही सोल्युशन काढूयात. आणि खूप सोपी असते तुमचं डिस्क्रिप्टिव्हवाला पार्ट. त्यानंतर आपण जर बघितलं, हा फक्त क्वालिफाईंग आहे अशा हिशोबाने सांगितलेलं आहे त्याने. की त्याच्यानंतर सिलेबस सुद्धा दिलेला आहे. सिलेबस आपण जर बघितला, रिझनिंगचा झाला, इंग्लिशचा झाला, त्याच्यानंतर गणिताचा झाला आणि जनरल अवेअरनेस झाला. गणितामध्ये ॲडव्हान्स मॅथ्सचा पार्ट नाही, फक्त आपलं एलिमेंटरी मॅथ जी अरिथमॅटिक आहे तोच पार्ट याच्यामध्ये आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेसचा जो पार्ट आहे तो सुद्धा दिलेला आहे त्यांनी. तुम्ही जर बघितलं, रिझनिंगचा पार्ट आहे. मुळात SSCची डिफिकल्टी लेवल कमी असते CGLची. हा CGLच्या खाली CHSL आणि CHSLच्या खाली MTS, तर याची डिफिकल्टी लेवल मुळात अजूनच जास्त कमी असते. तर सिलेबसचा हा पार्ट जो तो त्यांनी ह्यामध्ये दिलेला आहे. आपण अजून थोडंसं पुढे आलो. आपण जर बघितलं, ज्यांना ज्यांना हवालदार ह्या पोस्टला अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी जे ही एक फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट जे ते असणार आहे, ज्यामध्ये वॉकिंग आहे बघा 15 मिनिटात 1600 किलोमीटर पुरुषांसाठी, आणि महिलांसाठी 1 किलोमीटर आहे 20 मिनिटामध्ये, आणि सायकलिंग आहे 8 किलोमीटर 30 मिनिटामध्ये पुरुषांसाठी आणि 3 किलोमीटर 25 मिनिटामध्ये हे महिलांसाठी. तर खूप सोपी अशा पद्धतीने क्वालिफाईंग टेस्ट जी आहेत ही हवालदार पोस्टसाठी होणार आहे. तुमचा हवालदार असो की MTS असो, फायनल सिलेक्शन हे फक्त आणि फक्त तुमच्या लेखी परीक्षेवर अवलंबून आहे. त्याची तयारी कशी करायची ते सुद्धा आपल्याला पुढे पाहता येईल बघा. चला, आणि त्यात याच्यामध्ये सायकलिंग इज नॉट ॲप्लिकेबल फॉर द पोस्ट ऑफ हवालदार इन DGPM हे CBIC मध्ये. त्याच्यामध्ये पण एकच डिपार्टमेंट नाही आहे, हवालदार म्हणून वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जायचं आहे. हे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट हे फक्त हवालदार पोस्टसाठी आहे, मेल आणि फिमेल त्याबद्दल दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर जो महत्त्वाचा पार्ट आहे बघा, की परीक्षेसाठी जात असताना तुम्हाला
2 कलर फोटोग्राफ तुमचे होऊन जायचे, ओरिजिनल फोटो आयडी घेऊन जायचा ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ तुमचं मेन्शन पाहिजे. खूप वेळेस मुलं हे व्यवस्थित वाचत नाहीत की परीक्षेसाठी काय घेऊन जायचं. सगळं व्यवस्थित दिलेलं असतं की जर तुम्ही आयडी कार्ड सोबत नेतायत तर ते आयडी कार्ड कशापैकी कोणतंही एक चालेल हे सुद्धा त्यांनी त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे ते पण दिलेलं आहे. आताच बघून ठेवा, काही डॉक्युमेंट त्यापैकी नसतील तुमच्याकडं तर ते आताच जमा करून ठेवायचे, नंतर अचानक वेळेवर पाठीमागे लागायचं त्या गोष्टीच्या. त्यानंतर बघा, कॅन्डिडेट्स विल बी कन्सिडर फॉर सिलेक्शन अगेन्स्ट द वॅकन्सीज ऑफ ओनली दोज पोस्ट किंवा स्टेट युटीज CCS फॉर विच दे हॅव गिवन दर प्रेफरन्स. आता कसं आहे की फॉर्म भरताना तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे. आता प्रेफरन्सेस देत असताना ते कसं करायचं काय करायचं, एकच व्हिडिओ केला असता तर खूप मोठा गेला असता. त्यामुळे मी काय करतोय ते 2-3 तुकड्यांमध्ये करतोय. त्यामुळं ह्याच्यावरचा प्रेफरन्सेस कसे टाकायचे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी किंवा दत्ता सर जे ते तुम्हाला सांगतील. आता इथे त्यामुळं तो वाला पार्ट टाकायचा आहे. तो तुम्ही जिथं जिथं अप्लाय केलं ते पोस्टमध्ये तुम्ही कन्सिडर असाल की तुम्ही जे पोस्ट टाकले. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सिलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर मॅक्सिमम ठिकाणी आताच अप्लाय करून द्या म्हणून. ॲप्लिकेशनची प्रोसेस त्यांनी दिलेली, मोड ऑफ सिलेक्शन. त्याच्यानंतर मला वाटत नाही की असं खूप काही महत्त्वाचं बाकी आहे म्हणून. आता आपण पुढे जाऊयात. 18 ते 25 आणि 18 ते 27 हे वेगवेगळ्या पोस्टसाठी एज लिमिट जे ते असणार आहे. तिथून पुढे जर दोघांचे मार्क रिटर्नमध्ये सेम असतील तर पेपर 2च्या मार्कावरून जे ते फायनल सिलेक्शन जे होणार आहे, पेपर 2च्या मार्कावरून फायनल सिलेक्शन होणार आहे. पेपर 2मध्ये ज्याचे मार्क जास्त असतील त्याला तो पुढे जाणार आहे. आपण पुढे जाऊ. त्यानंतर ह्यामध्ये त्यांनी दिलंय की कॅन्डिडेटने शेवटपर्यंत वाट बघू नका, जसं माहिती मिळेल तसं लगेच अप्लाय करा. 100 रुपये फीस आहे. एकच ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. मल्टिपल ॲप्लिकेशन फॉर्म भरलं तुमचं कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर खूप वेळेस पाठीमागे SSCच्या एक्झाममध्ये फोटोग्राफ आणि सिग्नेचर व्यवस्थित न अपलोड केल्यामुळं विद्यार्थ्यांचे फॉर्म जे ते रिजेक्ट झालेले आहेत. तसं होऊ नये म्हणून व्यवस्थित फोटोग्राफ तुम्हाला त्यामध्ये द्यायचा. आणि सगळं दिलेलं आहे की फोटोग्राफ काय पाहिजे, कसा पाहिजे याबद्दलचे सगळे डिटेल दिलेले आहेत. बाकी तुमचे वेगळे वेगळे जे सर्टिफिकेट आहेत त्या सर्टिफिकेटचा फॉर्मॅट सुद्धा त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे. ॲप्लिकेशन कसं करायचं आहे त्याबद्दल सुद्धा पार्ट दिलेला आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मचे स्क्रीनशॉट्स काढून त्यांनी दिलेले आहे की कसं अप्लाय करायचं. हे बघा, आधीच बघून ठेवायचं आहे. पहिल्यांदा बघून घ्या, लिहून घ्या की तुमच्याकडे काय काय आहे काय काय नाही, आणि मग फॉर्म भरायला बसायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने दिलेलं बघा त्यांनी. तुमचे प्रेफरन्सेस टाकण्याची पद्धत सुद्धा त्यांनी पार्ट 2 मध्ये दिलेली. हे पार्ट 2 आहे ॲप्लिकेशनचा. त्याच्यामध्ये तुम्ही प्रेफरन्सेस कसे टाकायचे ते दिलेत. रिसेंट फोटोग्राफ जो तो तुम्ही अपलोड करा ह्याच्याबद्दल सुद्धा चर्चा त्यामध्ये केलेली आहे. आपण यात बघितलं तर हे बघा, हीच ती स्क्रीन आहे की तुम्हाला ज्या पोस्टला अप्लाय करायचे आहेत. इथंच मला 72 दिसत आहेत. 72 वेगळे पोस्ट आहेत. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र याच्याबद्दल खूप लकी आहे की महाराष्ट्राकडे मुंबई, पुणे आणि नागपूर हे 3 झोन आहेत त्या हवालदार पोस्टसाठी. बाकी सुद्धा एक्झामसाठी सफिशियंट नंबर ऑफ वेकन्सीज आहेत त्या महाराष्ट्रासाठी आहेत. ह्याचे 3600 जागा हवालदारच्या आहेत ना, त्यापैकी 800, 850, 900च्या आसपास 25% जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्रासाठी आहेत फक्त. तर ह्या पद्धतीनं अजून फॉर्म फिलिंगबद्दल मी जास्त याच्यामध्ये तुमचा वेळ घेत नाही. का? कारण की हे बघा, फोटो हा कसा पाहिजे आणि कसा नको त्याबद्दल त्यांनी व्यवस्थित दिलेला आहे. त्याच्यानंतर कारण की फोटोवरून याच्या आधी भरपूर जणांचे फॉर्म जे ते रिजेक्ट होताना मी पाहिले आहेत की व्यवस्थित फोटो न दिल्यामुळं. त्यामुळे तो व्यवस्थित जसा त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सांगितलेलं आहे बिलकुल त्या पद्धतीनं तुम्हाला फोटो जोडायचा आहे. ठीक. चला आपण शेवटी येऊयात. बघा, पेपर 2साठी म्हणजे जे डिस्क्रिप्टिव्ह आहे त्यासाठी कोणकोणत्या लँग्वेजेस आहेत, त्याच्यामध्ये मराठी आहे. अजून बघितलं की त्याच्यामध्ये कोणकोणते सर्कल आहेत किंवा कुठं जर तुम्ही बघितलं तर CGSTचे डिपार्टमेंट बघा, मुंबई आहे, नागपूर आहे, पुणे आहे. अजून काय पाहिजे? मुंबईमध्ये पूर्ण मुंबई कव्हर होतो. नागपूरमध्ये नागपूर एरियाज अंडर कमिशनरेट ऑफ औरंगाबाद आणि नाशिक तिकडे कव्हर होतो. पुण्यातला पार्ट त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामुळं भाग्यशाली आहोत की आपल्याकडे हे वेगळे डिपार्टमेंटचे ते पहिल्यापासून आहेत. हा वाला पार्ट झाला. एकूण त्यांनी वेकन्सीज पण दिल्यात बघा. वेकन्सी 3600 आहेत. 3600 पैकी आपण जर मुंबई, नागपूर, पुणे आणि मुंबईच्या वेगळ्या याच्या जागा बघितल्या, गोवा नाही जरी बघितलं तरी आपण बघा ह्या 3600 पैकी 6 आणि 1 7 आणि 1 8 हे 800, 18 18 36 आणि 6 42. तर तुम्ही बघितलं 842 या वेकन्सी झाल्या. जर गोवा ॲड केलं तर गोवाच्या अजून 25 एक वेकन्सीज त्यामध्ये ॲड होऊन जातील. 900च्या आसपास वेकन्सीज ह्या महाराष्ट्रासाठी आहेत. तर एक चांगली संधी या निमित्तानं आपल्या टिपिकल 10वी झालेल्या मुलांसाठी सुद्धा आणि जे पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा, दोघांसाठी सुद्धा वेगळ्या पोस्टच्या माध्यमातून एक चांगली संधी जी ते त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आपण जर बघितलं यामध्ये थोडंसं पुढे येऊन की काय करता येईल यामध्ये, तर विद्यार्थ्यांचे डाऊट जे ते सोबत असतात. हा बँक एक्झामबद्दलचा आहे.
तुम्ही सर या एक्झामबद्दल एवढ्या कॉन्फिडेंटली का बोलतायत? मी 2016 पासून या एक्झामची ट्रेनिंग देतो. मी स्वतः SSCच्या CGL परीक्षेमध्ये माझा ऑल इंडिया रँक 50 राहिलेला आहे. आणि पाठीमागे जे तुम्हाला सगळे दिसत आहेत हे इंडियन रेल्वेचे आमचे असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियनचे निकाल आहेत. सांगण्याचा मुद्दा की आम्ही ह्याच्याबद्दल एकदम नौखे नाहीत, खूप जुने आहेत. ह्याच्याशिवाय सध्याच्या CGLच्या बॅचच्या शिवाय आपण याआधी SSCचे कॉन्स्टेबलची बॅच चालवलेली आहे, मागच्या वर्षी CGLची बॅच चालवलेली आहे. तर ओव्हरऑल लॉकडाऊन लागल्याच्या नंतर कोरोनाच्या नंतर आपल्या 2 CGLच्या आणि कॉन्स्टेबलची अशा 3 बॅचेस झाल्या आहेत आणि NTPCच्या अजून 2 बॅचेस झालेल्या आहेत. तर आपण ह्या प्रोसेसमध्ये आज नाहीत, आपण पहिल्यापासून आहेत. एकदम आधी MPSC करायचो आणि अचानक ही ॲडव्हर्टिजमेंट आली आणि अचानक याच्यामध्ये आलो, यातला पार्ट नाही आहे. ह्या एक्झाम्स ह्या आतापासून नाही, 2010 पासून ह्या एक्झाम्स माहिती आहेत, त्यांना ट्रॅक करणं चालू आहे आणि विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन सुद्धा करणं चालू आहे. आपण पुढे येऊयात. अंदाजे जागा किती असतील? तर अंदाजे सध्याला जरी तुम्ही पकडून चला 8 ते 9 हजार, त्याच्यामध्ये वाढ जितकी होऊ शकते. महाराष्ट्रासाठी यावेळेला हिस्सा सगळ्यात जास्त आहे. फक्त हवालदाराचे 3600 पैकी जवळपास 850-900 जागा महाराष्ट्राला आहेत. माझं ग्रॅज्युएशन 12वी झालेलं आहे. मी अप्लाय करू का? माझं उत्तर आहे हो, अप्लाय करा. सर पण ती पोस्ट MTS आहे आणि हवालदार आहे, मग त्याचं कसं? ते सिलेक्शन झाल्यावर ठरवता येईल. पहिल्यांदा अप्लाय कर, सिलेक्शन हातामध्ये घे, मग ठरवायचं काय करायचं ते, ह्या हिशोबानं. आणि दुसरी एक गोष्ट, तू दुसऱ्या जरी परीक्षेची तयारी करत असला तरी पण एक परीक्षेचा फोबिया जर मनातून काढायचा असेल तर मल्टिपल एक्झाम देणं आपण आवश्यक आहे आणि आपण स्वतःला टेस्ट करणं आवश्यक आहे. त्यामुळं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा 12वी झालं असेल पण 10वी लेवलची पोस्ट मी अप्लाय करू का? त्याचं उत्तर आहे हो, करायचं. महाराष्ट्रात निवड झाली तर बाहेर जावं लागेल का? महाराष्ट्रामध्येच तुमच्याकडे 3 वेगळे सर्कल आहेत. मुंबई आहे, नागपूर आहे आणि पुणे आहे. त्यामुळे तुम्हाला मी विचारलं सुद्धा, GST मधल्या बाकी लोकांना विचारलं, सेंट्रल GST मधल्याच विचारलं, जर ॲज अ हवालदार म्हणून कोणी जॉईन होतंय किंवा MTS मध्ये जॉईन होतंय तर ते लोक आयुष्यभर महाराष्ट्रात राहू शकतात. आणि जर असं वाटलं की प्रमोशन घेऊन बाहेर जायचंय तर बाहेर जाऊ शकतात MTS मध्ये. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल आयुष्यभर तर राहता येतं. पगार किती असेल तर लेवल 1चा आहे, तर त्यामुळं सिटीच्या हिशोबानं ही बदलत जाईल, पण एक 25 ते 35 हजार पगार जे ते असू शकतो. पुढील 3 ते 4 महिन्यात अभ्यास होऊ शकतो का? बेसिक एलिमेंटरी लेवलची एक्झाम आहे तर निश्चित होऊ शकतो. वेळ चांगला मिळाला तुमच्याकडे 4 महिन्याच्या आसपास. फक्त व्यवस्थित आधीपासून तयारी नसेल तर कुणाची तरी मदत घ्या आणि मदत घेऊन त्या हिशोबाने तयारीला लागायचं आहे. डिस्क्रिप्टिव्हची भीती वाटते, तो फक्त डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट क्वालिफाईंग आहे, तो फायनल सिलेक्शनमध्ये नाही आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह जी आहे ते तुम्हाला मराठीमध्येच लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं त्याचा ताण तुम्ही जास्त घेऊ नका. अजून तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये मैदानी मला अवघड जाईल का? तर बिलकुल नाही. हे काही पोलीस भरतीचं किंवा आर्मीचं मैदानी नाही आहे. हे फक्त इथे जे डिपार्टमेंट आहे CGST आणि कस्टम्स त्यांचं मैदानी आहे. कामाचं स्वरूप काय असेल? SSCची जी MTSची पोस्ट आहे यांचं वेगळ्या सर ही MTS नेमकी पोस्ट काय? तर MTS असं समजा की शिपाई आणि क्लर्क ह्या दोघांच्या मध्ये जी पोस्ट असेल त्याला तुम्ही MTS म्हणू शकता. आणि सर हे हवालदार यांचं काय काम असणार आहे? त्यामुळं MTSचं काम काय असेल? ऑफिशियल काम असेल. एकदम झाडू, साफसफाई, कचरा हे काम नसेल तर क्लर्क आणि त्याच्यामध्ये साफसफाई ह्या दोघांच्या मध्ये त्यांचं काम असणार आहे. दुसरं हवालदारचं काम काय असेल? हे बघा, इथला जो हवालदार असतो कस्टम्सचे, किंवा तुम्ही जर वेगळ्या विमानतळावर गेले असतील तर विमानतळावर कस्टमचे लोक वेगळे बसलेले असतात, तर तिथल्या चेकिंगला लागतात लोक विमानतळावर. किंवा हे कस्टम्स आणि CGST मध्ये वेगळ्या ठिकाणी त्यांना रेड मारावी लागते बघा. तर रेडच्या ठिकाणी दर वेळेला बाहेरचा पोलीस मिळतच असं नाही, त्यामुळे स्वतःचे पोलीस सोबत घेऊन जातात. तर ही तुमचं काय म्हणतात युनिफॉर्म असलेला जॉब आहे हवालदारवाला. ठीक आहे. अजून परीक्षेला स्टेट कोटा असतो का? त्याचं उत्तर आहे हो, असतो. त्यानंतर जे विद्यार्थी SC ST आहेत त्यांना लेटेस्ट नाही, त्यांच्याकडे फक्त सर्टिफिकेट पाहिजेत. पण जे लोक OBC आणि EWS आहेत, राज्यामध्ये जे विद्यार्थी राज्यामध्ये VG आहेत किंवा NT आहेत किंवा SBC आहेत, सेंट्रलचं त्यांना एकच COBC सर्टिफिकेट काढावं लागतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा जेव्हा असे कॅटेगरीज ज्यांना रिझर्वेशन केंद्रामध्ये नाही आहे, मराठा, ब्राह्मण, मारवाडी अशांसाठी EWSचं रिझर्वेशन त्यांना मिळतं. फक्त सेंट्रल फॉर्मॅटमधलं सर्टिफिकेट तयार ठेवावं लागतं. मी ते तुम्हाला आतापासूनच ठेवा म्हणतो, कारण की नंतर खूप जास्त इश्यूज होऊन जातात. फॉर्म कसा भरावा आणि प्रेफरन्सेस कसा टाकावा याच्याबद्दलचा व्हिडिओ जो तो आपण एक पुढच्या 3 ते 4 दिवसाच्या याच चॅनलवर जो तो टाकून देऊयात. त्यावेळेला तुम्हाला बऱ्यापैकी त्याबद्दल आयडिया येऊन जाईल. व्हिडिओची लेंथ वाढू नये त्यामुळे मी खूप जास्त त्याबद्दल एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती जी ते घेत नाही आहे.
कोणत्याही मुली आणि SC ST मधले मुलं यांना मोफत अर्ज आहेत, त्यांनी त्याची संधी घ्यायची आहेत. महाराष्ट्रभर परीक्षा केंद्र असल्यामुळं तुम्हाला खूप जास्त दूर परीक्षा केंद्रावर जाण्याची गरज नाही आहे. जे विद्यार्थी सध्या पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांना नवीन त्यांचे कसलेही अपडेट नाही आहे, तर त्यांनी ह्या परीक्षेची तयारी करा आणि वेळेचा सदुपयोग करा. खूप जास्त वाट बघायचं त्यांना हातातल्या मोठमोठ्या संधी ज्या आहेत त्या निघून चाललेल्या आहेत. सर, परीक्षा मला हिंदी किंवा इंग्रजीत असल्याची भीती वाटते. असं काही नाही आहे. आतापासून तुम्ही थोडंसं सवय लावली. माझं मराठी मीडियम जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण झालेलं आहे आणि या इंग्लिशमधून एक्झाम फक्त आता सवय झाल्यामुळं एखादा प्रश्न मराठीत वाचायचा असेल आणि इंग्लिशमध्ये वाचायचा मला जास्त सोपा इंग्लिशमध्ये जातो. का तर ती सवय झालेली आहे. जी सवय पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला होईल प्रश्न हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये वाचायची. त्यानंतर परीक्षेची डिफिकल्टी लेवल किती असेल हे मी पहिल्यापासून सांगत आलेलं की परीक्षेची डिफिकल्टी लेवल खूप एलिमेंटरी आणि खूप सोपी असणार आहेत. एखाद्या वेळेस तुम्हाला ते 90 मिनिटसुद्धा जास्त होतील परीक्षेसाठी, जास्त होतील. त्याच्या आधीसुद्धा तुमचा पेपर जो तो संपू शकतो. त्यानंतर आपण जर बघितलं तर तुम्हाला इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी. तुमच्यापैकी काही लोक असे असतील की मला माझं सेल्फ स्टडी करायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही राज्यातले आपले जे MPSCचे वेगवेगळे पुस्तक आहेत ते सुद्धा वापरू शकतात. पण टिपिकली SSCच्या प्रश्नांची भाषा जर तुम्हाला अनुभवायची असेल तर मी हे पुस्तक देतोय. मी पुन्हा सांगतो, तुम्ही MPSCचे वेगवेगळे पुस्तक पण वापरू शकतात. पण जर तुम्हाला इथं प्रश्न कसे येतात जसे पाहिजे असतील तर या केसमध्ये तुम्हाला इंग्लिशसाठी इंग्लिश फॉर जनरल कॉम्पिटिशन हे नीतू सिंगचं पुस्तक, गणितासाठी